सुप्रियाताई सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तब्बल 15 मिनिटं गप्पा मारणारा युवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे। हा व्हिडिओ नेमका कुणाचा याचा शोधसुद्धा TV9ने घेतला आणि आपण सध्या हा शोध घेत रत्नागिरी तालुक्यातल्या लांजा तालुक्यातील झापडे गावामध्ये आलेलो आहोत आणि हेच ते युवक आहेत की जे तब्बल 15 मिनिटं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्या ठिकाणी गप्पा मारत होते। मिथिलेश देसाई असं यांचं नाव आहे आणि TV9ची टीम यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। मिथिलेशजी, पंतप्रधान मोदींसोबत 15 मिनिटं गप्पा आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान या ठिकाणी व्हायरल होताना पाहायला मिळतोय। नेमकी काय चर्चा झाली? 15 मिनिटं तुम्ही अगदी मित्राप्रमाणे या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत गप्पा मारत होतात, नेमका काय विषय होता? काय सांगाल? सविस्तरपणे सांगा। तुम्हाला सर्वप्रथम नमस्कार। जो परवा दिवशी जो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा आपण जे पाहिलं तर ते माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता। कारण की झापड्यासारख्या गावामधून किंवा लांजा आपल्या रत्नागिरीसारख्या जिल्ह्यातून लहान गावातून येऊन पण मी माझे विचार की आपल्या ह्या फणसाला पूर्ण देशभर आणि जगभर या दृष्टीने पाठवण्याचं पंतप्रधान महोदयांसमोर ही मला मांडण्याची संधी मिळाली आणि ती चांगला 12-13 मिनिटाचा जो वेळ होता त्यामध्ये जॅकफ्रूट ज्याच्यामध्ये माझे वडील गेले 30 वर्षापासून, मी गेले 10-12 वर्षापासून काम करतोय, ते आम्हाला मांडण्याची संधी मिळाली। आणि मुळात हे आदरणीय पवारसाहेबांचं ह्याला फार मोठं श्रेय आहे। कारण की त्यांच्या स्वतःचा घरगुती कार्यक्रम असताना देखील तिथे त्या गोष्टीचा कार्यक्रमाला आदरणीय पंतप्रधान महोदय आले होते, तर तेव्हा देखील सुरुवातीलाच त्यांनी एवढा चांगला वेळ आणि त्यांना माझं सगळं प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली। आदरणीय पवारसाहेबांना ह्याचं बऱ्यापैकी आणि सगळंच श्रेय जातं कारण की त्यांनी मला ही खूप चांगली संधी दिली। आणि ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर फणस हे जे पीक आहे, जर तुम्ही आपण बघाल आता आपण रत्नागिरीमध्ये आहोत तर हापूस आंबा आपला जगभर फेमस आहे। काजूसाठी हा लांजा तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रोडक्शन करतो। पण फणस ह्या पिकामध्ये पूर्ण देशभर जेव्हा मी गेले 10 वर्षात फिरलो तेव्हा 85 ते 90% मध्ये देशात फणस आहे आणि तो वायाला जातो। आणि ह्याच्यासाठी आम्ही गेले 10-12 वर्ष प्रयत्न करतोय, माझी शेतकरी उत्पादक कंपनी आहे। पण हेच जर महोदयांसमोर, पंतप्रधान महोदयांसमोर मला मांडायला मिळालं की बाबा फणसाची ॲक्च्युअल इकोसिस्टीम केवढी आहे, की बाबा फणसाचं $2 बिलियन फणस हा पूर्ण देशात, फक्तच कोकणात नाही तर पूर्ण देशात, म्हणजे ज्या राज्यांमध्ये बर्फ पडतो ती राज्य सोडली तर सगळीकडे फणसाची लागवड आहे। म्हणजे जुनी झाडं सगळी, म्हणजे कोणी लावलेली अशी नाहीत, म्हणजे नॉर्थ ईस्ट असेल, UP, बिहार, अगदी महाराष्ट्र, साऊथ, ईस्ट इंडिया सगळीकडे। तर मग $2 बिलियन इकॉनॉमी वेस्ट होते। मग मी सगळे बाय प्रोडक्ट्स घेऊन गेलो होतो तिथे, म्हणजे ह्याच्यापासून काय काय बनतं। आपण फणस म्हणालो की फक्त आपल्याला पिके गरे आपण कोकणात खातो, विदर्भात भाजीचा म्हणून खाल्ला जातो, नॉर्थ इंडियात कटहल की सब्जी आचार म्हणून खाल्लं जातं। हे डोमेस्टिक प्रोडक्ट आहेत, आपण आठवडा घरात उकडून भाजून खातो, लहान मुलं खातात, प्रेग्नंट महिला खातात, पण त्याचा कमर्शियल प्रोडक्ट कधी झाला नाही आणि त्याच्यासाठीच आम्ही गेले 10-15 वर्ष झटत आहोत। बरोबर, तुमची फणस किंग अशी म्हणून सुद्धा ओळख आहे। मोदींसोबत जी 12-13 मिनिटं काही चर्चा झाली याच्यामध्ये नेमकं काय संवाद झाला? कारण हे ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत। नेमकं काय विचारलं तुम्हाला आणि तुम्ही काय सांगितलं त्याच्यामध्ये? सुरुवात कशापासून झाली? सुरुवात अगदी जेव्हा आदरणीय महोदय, पंतप्रधान महोदय जेव्हा आले तिथे, तेव्हा त्यांची खूप सारी SPG आणि सिक्युरिटी फार स्ट्रॉंग आणि तिथं होती, त्यामुळे मी तिथं नव्हतो। पण पवारसाहेबांनी सुरुवातीलाच आल्या 2-3 मिनिटात जे आज काय प्रेझेंटेशन करणार आहे त्याबद्दल त्यांना ब्रीफ दिलं आणि त्यामुळे महोदयांना ते, पंतप्रधान महोदयांना ते खूप आवडलं आणि मग त्यांनी नंतर बोलवून घेतलं नाही अक्षरशः। आणि मग त्यांनी गेल्या गेल्या विचारलं नाही की आप कहाँ से हो, कि बाबा आप क्या करते हो, ये जैकफ्रूट के इकॉनॉमी के बारे में मुझे बताओ, बाद में एक जैकफ्रूट में आपने इतने साल में क्या रिसर्च किया है। मग तेव्हा मी सांगितलं की माझ्याकडे जगभरातल्या 128 पैकी 88 प्रकारच्या व्हरायटीज आहेत। माझी शेतकरी उत्पादक कंपनी जी भारतातली सर्वात मोठी आहे, जी फणसामध्ये काम करते आणि फणसापासून बनणारे बाय प्रोडक्ट्स हे म्हणजे फळ म्हणून नसता। 1972 साली जो दुष्काळ पडला होता भारतात, तेव्हा कोकणातली आणि किनारपट्टीवरची सगळी राज्यातली लोक ही फणस ही खाऊन जगलेली आहेत। आटाळा असतील किंवा त्याचे गरे असतील किंवा पूर्वी लग्नांमध्ये आपण काय म्हणतात ते भाजी म्हणून खायचो, तर ते हे फळ म्हणून, हे अन्न म्हणून आहे, फळ म्हणून नसून। म्हणूनच ग्लोबल फूड हंगर इंडेक्समध्ये प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप आहे, हे मी प्रामुख्याने आदरणीय पंतप्रधान महोदयांना सांगितलं। आणि मग बाय प्रोडक्ट्स म्हणजे ह्या बॅगमध्ये काय काय, तुम्हाला खोटं वाटेल, ती जी बॅग जी होती मी महोदयांना दिली, गिफ्ट केली, ती फणसाच्या सालीपासून बनली होती। पासपोर्ट होल्डर एक मी त्यांना दिला, तो पण फणसाच्या वेस्टपासून बनला होता। तर ती खुद्द पवारसाहेबांनाच ती गोष्ट खूप आवडली होती, म्हणून पवारसाहेबांना ते पंतप्रधान महोदयांसमोर प्रेझेंटेशन होणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मला ही संधी दिली। आणि मग त्यामध्ये मग कच्च्या गरे, आता कच्चे गरे आपण खातो, भाजीसाठी खातो, उकडून खातो,
पण ह्या कच्च्या कैऱ्यांची जी पावडर आहे ही जगभर टाईप 2 ऑफ डायबिटीसच्या क्युअरसाठी जगभर त्याचे रिसर्च पेपर आहेत, पण भारतामध्ये त्याचं प्रमोशन आणि ब्रँडिंग खूप कमी झालेलं आहे. तर ते दिलं मी. आठाळा लहानपणी आपण उकडून भाजून लहान मुलांना देतो. कॉन्स्टिपेशनमध्ये म्हणजे प्रेग्नंट महिलांना ते प्रेग्नन्सीमध्ये त्रास होतो तेव्हा त्या आठाळा खाल्ल्या जातात. तर हे आपण ग्रामीण भागात सगळीकडे करत होतो, पण त्याचं प्रीमियम प्रॉडक्ट कधी बनला नाही. म्हणजे आपण बदाम म्हणजे स्वीकारला, पण आपण आठवड फेकून दिली आपली, त्याचा यूज नाही केला. तर त्याचं जे महत्त्व आहे, किंवा सालीपासून हे बनलं होतं. परत पिक्क्या चिप्स मी त्यांना दिले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं 2000 गेल्या वर्षी भारतामध्ये मिलेट्स इयर म्हणून डिक्लेअर झालं होतं, जे पंतप्रधान महोदयांच्याच विजनमध्ये आलं होतं. गेल्या वर्षी त्यांनी मखानाचं प्रमोशन केलं. तर मी तीच रिक्वेस्ट केली की जर एवढ्या मोठ्या आपल्या देशामध्ये 85-90% देशाच्या भागामध्ये फणस येतो, तर आपण हे जॅकफ्रूट इयर म्हणून आपण डिक्लेअर करावं येणारं वर्ष किंवा हे वर्ष, जेणेकरून फणसाचं इकोसिस्टम डेव्हलप होईल, सेंट्रल पॉलिसीमध्ये येईल, स्टेट पॉलिसीमध्ये येईल, आणि फणसाचं प्रमोशन अँड ब्रँडिंग जगभर होईल त्याच्या माध्यमातून. आणि जेव्हा ती बॅग ते, आणि ती एक रिक्वेस्ट केली मी, आणि जेव्हा ती मी त्यांना बॅग दिली तर त्याच्यामध्ये माझ्या मित्राने म्हणजे गौरव सोमवंशी, ते इमर्टेक इनोव्हेशन्स म्हणून कंपनी चालवतो, तो ट्रेसेबिलिटी खूप चांगली करतो म्हणजे पूर्ण ॲग्रिकल्चरमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी NFC चिप ठेवली होती, आणि जेव्हा मी तो मोबाईल टॅप केला त्याच्यावरती, तर तेव्हा पूर्ण त्याचा ट्रेस उघडला. म्हणजे मोबाईलनुसार टॅप केल्यामुळे तिथं वरती पंतप्रधान महोदयांचं नाव आलं. दिस इज अ गिफ्ट टू द प्राईम मिनिस्टर फ्रॉम द फार्मर्स ऑफ महाराष्ट्र. पूर्ण त्याच्या खाली फणसाची माहिती, पूर्ण गेले 25-30 वर्षापासून आपण जे काम करत होतं त्याची माहिती, आणि ह्या फणसामध्ये काय वापरलं आहे, हे ऑर्गॅनिक आहे का, मग ह्याच्यामध्ये बाबा शेतकऱ्याला किती पैसे मिळतात, ह्याला लेबर्सला किती पैसे मिळतात, लॉजिस्टिक्सला किती पैसे मिळतात. तर एवढा हाय लेवलचं शेतीचं आणि तंत्रज्ञानाचं हे ऑलरेडी प्रेझेंटेशन मी आदरणीय पवार साहेबांसमोर केलं होतं. पण त्यांना हे पंतप्रधान महोदयांना दाखवण्याची म्हणजे साहेबांनी ती पुढाकार घेतला, आणि त्यामुळे हे प्राईम मिनिस्टर सरांना पण एवढ्या उत्तमरित्या आवडलं की ग्रामीण भागामध्ये किंवा बाबा यंग मुलं की शेतीमध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी करतात, आणि फणसासारख्या दुर्लक्षित पिकावर. मग त्यांना मी खूप सारे डॉक्युमेंट्स घेतले होते सोबत माझ्या, म्हणजे जॅकफ्रूटचं भारतातली इकोसिस्टम कोणते किती आहे, परत कुठले देश परदेशात एक्सपोर्ट करतात. मग व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशियाचा विषय निघाला. ते तर छोटे देश आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रापेक्षाही छोटे आहेत, पण मग ते सर्वात जास्त एक्सपोर्ट करतात. तर भारतामध्ये ते नेटिव्ह क्रॉप फणस हे भारतातलं आहे. म्हणजे हापूस आंबा गेले 50-60 वर्षातला आहे, काजू गेले 30-35 वर्षातला, पण फणस शेकडो वर्षापासूनचं झाड आहे, पण ते दुर्लक्षित आहे. तर साहेबांना ते खूप आवडलं, आणि पंतप्रधान महोदयांनी मला ते सगळे कागद त्यांच्यासोबत देण्यास सांगितले, आणि त्यांनी खरंच प्रशंसा केली. आणि मी खरंच पुन्हा मी आदरणीय पवार साहेबांचे आभार मानतो, कारण की ही जी संधी आहे, स्वतःच्या घरगुती कार्यक्रमात एवढं विजन त्यासाठी लागतं, आणि त्यांचं शेतीबद्दलचं प्रेम ह्यातनं दिसतं. आणि हे ओव्हरऑल कॉन्व्हर्सेशन खूप चांगलं झालं, आणि त्यामुळेच मला ही संधी मिळाली, आणि चांगल्यारीत्या आपल्या कोकणाचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायची संधी मला मिळाली तिथे. मित्रजी बरोबर आहे. आपण पंतप्रधानांकडून काही प्रश्न तुम्हाला विचारले गेले का, त्याची उत्तर तुम्ही कशी दिलीत किंवा काय सांगाल? आणि तुमचा संवाद हा एखाद्या मित्राप्रमाणे वाटत होता त्यांच्याशी बोलताना, ज्या व्हिडिओमध्ये बघतोय आपण त्याच्यामध्ये, तर त्यांनी तुम्हाला काय प्रश्न विचारले का? संवाद अगदी एवढा चांगला आणि क्लोजनेस नव्हता. परत त्याचंच हे आहे की पवार साहेबांनी त्याच्याबद्दल 2-3 मिनटं अगोदर त्याने सांगितलंच होतं ऑलरेडी आपल्याला असं असं हे आहे त्याबद्दल. त्यामुळे साहेबांमुळे ते संवाद, क्लोजनेस आणि फ्रेंडशिप आली, मला असं म्हणू इच्छितो त्यामध्ये. आणि मुळात त्यांनी मला प्रश्न विचारला की आप क्या करते हो एक्झॅक्टली, आप कहाँ से हो? तो मैंने बोला मैं लांजा तालुका रत्नागिरी से मैं हूँ, और मैं जैकफ्रूट के फार्मिंग का हम लोग पायनियर है पूरे इंडिया में, और हमारे पास ऑल ओवर दी वर्ल्ड की 88 वैरायटीज़ है, मतलब पूरे दुनिया में 128 वैरायटी है, उसमें से 88 वैरायटीज़ का कलेक्शन है. तो उनको मतलब त्यानंतर त्यांना सर्वात जास्ती अजून इंटरेस्ट आला की 88 प्रकारच्या व्हरायटीज फणसाच्या. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की ह्याच्यामध्ये फणसाला ग्रोथ करण्यासाठी आपण भारतामध्ये काय करू शकतो. मग तेव्हा मी हे सांगितलं की जॅकफ्रूट इयर म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो, मग जॅकफ्रूटचं पोटेन्शियल हे आहे. मग तेव्हा मी ते बाय प्रोडक्ट्स दाखवायला सुरुवात केली. आणि अजून त्यांनी मला असं विचारलं की फणसाचं ह्याच्यामध्ये हेल्थमध्ये किंवा न्यूट्रिशनमध्ये काय बेनिफिट्स आहेत. मग तेव्हा हा विषय निघाला की गच्च्या गाऱ्यांची पावडर ही डायबिटीससाठी, सीड पावडर ही प्रोटीनसाठी, इवन जे बाबा आपण आपल्याला मोठा गैरसमज तेही सांगितलं की आंबा किंवा चिकू किंवा बाकी खाल्लं तर आपल्या अंगातली शुगर वाढते, पण जॅकफ्रूटमध्ये फ्रुक्टोज आहे. ती फणसाचा गरा पिका जरी खाल्ला तरी ते शुगर कमी होते, आणि कच्चा गरा खाल्ला तर आपली 3 महिन्यात शुगर कंट्रोलला येते. आणि मी तेच म्हटलं की साहेब, हे इंडिया इज गेटिंग अ डायबेटिक कॅपिटल, आणि ह्याच्यासाठी जर ऑर्गॅनिक सोल्युशन जर असेल आणि जे आपल्यापाशीच आहे, रॅदर दॅन परदेशातनं घेण्यापेक्षा आपल्या इथूनच त्याला जर बूस्टअप मिळालं तर तशा पद्धतीने. आणि मी असं त्यांना एक रिक्वेस्ट केली की आम्हाला वेस्ट झोन, भारताचा वेस्ट झोन म्हणजे आपला कोकण पट्टा, त्यामुळे आमच्या लांजामध्ये, रत्नागिरीमध्ये आम्हाला भारतातलं सर्वात मोठं, जसं तुम्ही मखनाचं क्लस्टर केलं तर आम्हाला सर्वात मोठं भारतातलं क्लस्टर करण्याची आपण संधी द्यावी. गव्हर्नमेंटच्या सपोर्टने असेल, ग्रँट्सच्या सपोर्टने असेल, सगळ्या गोष्टी. मी त्यांना हे सांगितलं की आम्ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देखील फॉर्म केली आहे, त्यामध्ये आम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट पण रेज करतोय,
जेणेकरून आता इथून पुढे फणसाला एक दुर्लक्षित पीक म्हणून न पाहता जेणेकरून एक मेनस्ट्रीम क्रॉप म्हणून पाहिलं जाईल आणि फणसाचा वापर फक्त पिक्यागाऱ्यांपुरती न राहता त्याचा म्हणजे हेल्थमध्ये, न्यूट्रिशनमध्ये, न्यूट्रासिटिकलमध्ये, वेस्ट टू वेल्थमध्ये सगळीकडे वापर होईल. आणि फणसाला आणि सर्वात चांगला प्रश्न की मी त्यांना कल्पवृक्ष हा शब्द वापरला. आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, ते बोलले आप ये जॅकफ्रूट को कल्पवृक्ष कैसे बोलते हो. तर मी त्यांना तेच सांगायचा प्रयत्न केला की साहेब आम्ही 2-3 वर्षापूर्वी फणसाची हिरवी पानं परदेशात एक्सपोर्ट केली होती. का तर तिकडे जर्मनीमध्ये त्याच्यावरती R&D झाली की त्याचा अर्क हा कॅन्सर ट्रीटमेंटला यूज केला जातो, गऱ्यांचा वापर होतो, आठळांचा वापर होतो, सालीचा वापर होतो, म्हणजे पानांचा देखील वापर होतो. म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं तर फणस कल्पवृक्ष आहे आणि फणसापासून होणारे बाय प्रोडक्ट्स. आणि मेन म्हणजे तरुणांना याच्यामध्ये खूप चांगली संधी आहे, त्यांना खूप चांगलं आवडलं. हा 12-13 मिनिटाचा संवाद खरंच माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळी बदल घडवणारा होता. गेल्या 2-3 दिवसामध्ये मी ते ऑब्झर्व देखील करतो आणि फणसाला देश पातळीवर आणि ह्याच्या माध्यमातून जग पातळीवर नेण्याची मला खूप चांगली संधी मिळाली याच्या माध्यमातून. मिथिलेशजी, तुमच्या बागेमध्ये आपण या ठिकाणी आलो. तुम्ही 88 प्रकारचे वेगवेगळे फणस या ठिकाणी उत्पादित करता. मोदी साहेब तुम्हाला म्हणाले का क्युरिओसिटीने की तुमची बाग बघायला सुद्धा मी येऊ शकेन किंवा येईन म्हणून? तसं तर पंतप्रधान महोदयांनी मला तसं सांगितलं नाही, पण नक्कीच ही संधी मिळू शकेल मला असं वाटतं. त्यांनी जरी स्वतः इथं आले नाहीत पण आपल्या ज्या जॅकफ्रूटच्या इकोसिस्टीमला जर सरकारकडून जर बूस्टअप मिळालं तर जे स्वप्न आम्ही पाहिलं की जे माझ्या वडिलांनी स्वप्न पाहिलं गेले, आमचं मूळ गाव हातकंबा इथलं, तर तिथे जे फणस ते लहानपणी अगदी आजही तुम्ही बघाल की फणस रस्त्यावर विकायला असतं, तिथपासून जी सुरुवात झाली होती ती आज इथपर्यंत पोहोचली. इथून पुढे फणसाचं ब्रँडिंग, प्रमोशन, मार्केटिंग या इकोसिस्टीममध्ये सगळीकडे लागू जाईल असं मला त्याच्यातनं अपेक्षा आहे. आणि तेवढे पंतप्रधान महोदयांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी खूप चांगल्यारीत्या मला सकारात्मक दृष्टीने त्याला मला पॉझिटिव्हिटी त्याच्यामधनं आलेली आहे. नक्कीच. हे होते मिथिलेश देसाई, जे फणस किंग या नावानं यांची कोकणामध्ये ओळख आहे आणि त्यांचाच संवाद पंतप्रधान मोदींसोबत झालेला होता. आणि या भेटीमुळं कोकणातल्या जो दुर्लक्षित फणस आहे त्याला नक्कीच कुठेतरी उभारी मिळू शकेल आणि हे फळ म्हणून जे आहे त्याचा उपयोग खऱ्या अर्थानं काय आहे हे संबंध देशाला देखील या निमित्तानं कळू शकेल अशीच आशा बाळगून मिथिलेश देसाई यांचा हा संवाद झालेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, झापडे, लांजा, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.